श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 30 मार्च ते 5 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. कधी असं वाटतंय का की मनात खूप काही चाललंय, पण नेमकं काय करावं हेच कळत नाहीये? प्रयत्न करूनही काही गोष्टी हातातून निसटतायत असं जाणवतंय का? की अचानक एखादी संधी दार ठोठावणार आहे अशी हलकीशी चाहूल लागतीये? हा आठवडा नेमका कसा जाणार आहे? या आठवड्यात नशिबाची साथ मिळणार का, की काही आव्हानांना सामोरे जावे लागणार? मनात चाललेली चिंता कमी होणार का, की काही नवीन निर्णय तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणणार? कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल का? व्यवसायात अडलेली कामे पुढे सरकतील का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल का, की खर्च थोडे जास्त वाढतील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वृषभ राशीच्या मित्रांनो, हा आठवडा तुमच्यासाठी नेमका असाच गोंधळ, भावना आणि नव्या वळणांचा संगम घेऊन येतोय. तयार आहात ना या बदलांना सामोरं जायला? हाच तो आठवडा आहे जिथे थोडा गोंधळ, थोडी धडपड आणि थोडा आनंद एकत्र अनुभवायला मिळणार आहे. मनातले विचार बदलतील, काही जुन्या गोष्टी पुन्हा समोर येतील आणि तुम्हाला नव्याने निर्णय घ्यावे लागतील. हा आठवडा तुम्हाला शिकवणार आहे थांबणं, समजून घेणं आणि योग्य वेळी पुढे जाणं. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत आठवड्याची सुरुवात थोडी संथ होईल, पण जसजसा वेळ पुढे जाईल तसं कामाचा वेग वाढताना दिसेल. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीयेत, पण इथेच हार मानू नका. ऑफिसमध्ये काही जुन्या गोष्टी पुन्हा चर्चेत येतील. एखादा जुना प्रोजेक्ट किंवा अपूर्ण काम तुमच्यासमोर येऊ शकतं. सुरुवातीला त्रास वाटेल, पण ते पूर्ण केल्यावर समाधान मिळेल. वरिष्ठांशी बोलताना शब्द जपून वापरा, कारण लहानशी चूकही मोठा गैरसमज निर्माण करू शकते. तुमचं काम इतरांच्या नजरेत येईल, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःहून पुढाकार घ्यावा लागेल. शांत बसून राहिलात तर संधी हातातून जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवडा थोडासा चढउताराचा असेल. कधी ग्राहक वाढतील तर कधी अचानक काम कमी होईल. एखादी नवीन कल्पना मनात येईल, पण ती लगेच अंमलात आणण्याऐवजी थोडं थांबून विचार करा. भागीदारीत असाल तर संवाद अधिक स्पष्ट ठेवा, नाहीतर गैरसमज वाढतील. आर्थिक स्थिती. या आठवड्यात पैशांच्या बाबतीत जपून पावलं टाकणं गरजेचं आहे. उत्पन्न येत राहील, पण खर्चाचा ताळमेळ बसवणं कठीण जाईल. घरात एखादा अनपेक्षित खर्च उभा राहू शकतो. कधी दुरुस्ती, कधी औषधोपचार तर कधी एखाद्या समारंभासाठी खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे आधीपासून थोडी बचत ठेवलेली असेल तरच मन शांत राहील. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या आठवड्यात थोडं थांबलेलं बरं. कोणीतरी नवीन योजना सांगेल, मोठा फायदा होईल असं दाखवेल, पण लगेच निर्णय घेऊ नका. सखोल माहिती घेतल्याशिवाय पाऊल उचलू नका. कोणाला पैसे उधार देताना दोनदा विचार करा. विश्वास ठेवा, पण अंधविश्वास टाळा. प्रेम, नातेसंबंध आणि कुटुंब. नात्यांच्या बाबतीत हा आठवडा भावनांनी भरलेला असेल. कधी प्रेम वाढेल, कधी थोडी दुरावलेली भावना येईल. असं काहीसं चित्र दिसेल. प्रेमात असणाऱ्यांसाठी सुरुवातीला थोडा तणाव जाणवेल. जोडीदाराकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मन दुखावू शकतं. पण सगळं मनात ठेवण्यापेक्षा एकदा मोकळेपणाने बोलून घ्या. तुमच्या भावना समोरच्याला कळू द्या. लग्न झालेल्यांसाठी छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, जिंकण्यापेक्षा नातं टिकवणं महत्त्वाचं असतं. थोडं मागे घेतलं तरी नातं वाचत असेल तर तेच योग्य. कुटुंबात एखाद्या व्यक्तीबद्दल काळजी वाटू शकते, विशेषतः वडीलधाऱ्यांच्या आरोग्याबद्दल. त्यांच्यासोबत वेळ घालवा. घरात एखादी आनंदाची बातमीही मिळू शकते, ज्यामुळे वातावरण हलकं होईल. मानसिक स्थिती आणि आत्मविश्वास. मनात अनेक विचारांची गर्दी होईल. कधी वाटेल सगळं नीट चाललंय, तर कधी अचानक निराशा येईल. पण हे सगळं तात्पुरतं आहे. तुमच्यात एक खास ताकद आहे, परिस्थितीशी जुळवून घेण्याची. हाच गुण या आठवड्यात तुम्हाला पुढे नेईल. कधी कधी एकटं राहून स्वतःशी संवाद साधा. तुमच्या मनातल्या भीती, शंका यांना ओळखा. ध्यान, प्रार्थना किंवा शांतपणे बसून राहणं, या गोष्टी तुमचं मन स्थिर ठेवतील. आत्मविश्वास थोडा डळमळीत होईल, पण पूर्णपणे नाहीसा होणार नाही. एखाद्या जवळच्या व्यक्तीचा सल्ला तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका. थकवा, अंगदुखी, डोकेदुखी किंवा पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. वेळेवर जेवण न केल्यामुळे त्रास वाढू शकतो. बाहेरचं, तळलेलं किंवा जास्त मसालेदार अन्न टाळा. शक्य तितकं साधं आणि पौष्टिक खा. पाणी पुरेसं प्या. झोप अपुरी राहिली तर चिडचिड वाढेल, त्यामुळे वेळेवर झोपणं महत्त्वाचं आहे. थोडा व्यायाम किंवा चालणं रोज केल्यास शरीर आणि मन दोन्ही हलकं वाटेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक पण शिकवणारा आहे. अभ्यासाला बसलात की मन इतरत्र भटकू शकतं. कधी मोबाईल, कधी मित्र,
कधी काहीतरी वेगळंच लक्ष विचलित करेल, पण इथेच तुमची खरी परीक्षा आहे. रोज थोडा वेळ ठरवून अभ्यास केला तर हळूहळू लक्ष केंद्रित होईल. सकाळचा वेळ अभ्यासासाठी जास्त चांगला ठरेल. जुन्या धड्यांची पुनरावृत्ती करा. नवीन विषय सुरू करण्यापेक्षा आधीचं नीट समजून घ्या. एखादा विषय कठीण वाटत असेल तर लाजू नका. शिक्षक किंवा मित्रांची मदत घ्या. परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी आत्ता केलेली मेहनत पुढे नक्कीच फळ देईल. आत्मविश्वास ठेवा, कारण तुमच्यात क्षमता आहे. उपाय: या आठवड्यात मन शांत ठेवण्यासाठी आणि अडचणी कमी करण्यासाठी काही सोपे उपाय करा. सोमवार किंवा शुक्रवारच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्या. ओम नमः शिवाय मंत्राचा दररोज जप करा. पांढऱ्या वस्तूंचं दान करा, जसं दूध, तांदूळ किंवा साखर. कोणालाही दुखावेल असं बोलणं टाळा. एकूण वृषभ राशीला हा आठवडा भावना, जबाबदाऱ्या आणि संयम यांचा समतोल साधायला शिकवणार आहे. काही क्षण कठीण वाटतील, काही क्षण आनंद देतील, पण शेवटी तुम्ही अधिक मजबूत बनून बाहेर पडाल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या प्रयत्नांना लवकरच योग्य फळ मिळणार आहे. हा आठवडा तुम्हाला एक वेगळाच अनुभव देणारा ठरणार आहे. कधी मनात उत्साह तर कधी थोडी चिंता, अशा मिश्र भावना तुम्हाला जाणवतील. कामाच्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल, पण त्याचं फळ लगेच दिसणार नाही. तरीही हार मानू नका, कारण पुढचा काळ तुमच्यासाठी हळूहळू उजळत जाणार आहे. आर्थिक बाबतीत जपून पावलं टाका, कारण छोटासा निष्काळजीपणा मोठा खर्च वाढवू शकतो. नातेसंबंधांमध्ये संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. मनात काही ठेवू नका. मोकळेपणाने बोललात तर गैरसमज दूर होतील. कुटुंबात थोडी काळजी आणि थोडा आनंद दोन्हीही अनुभवायला मिळेल. मन कधी स्थिर तर कधी अस्वस्थ राहील, पण तुम्ही स्वतःला सावरू शकाल. आरोग्याची काळजी घेतली तर त्रास टाळता येईल. विद्यार्थ्यांनी थोडा अधिक प्रयत्न केला तर चांगले परिणाम मिळू शकतात. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला शिकवणार आहे. संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि वेळेवर योग्य निर्णय घ्या, कारण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसणार आहे. धन्यवाद.